नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन जेवणामध्ये व्यस्त असतो. तेवढ्यात सायली येते. सायली अर्जुनला लगेच फरमान सोडते. "नवरोबा." अर्जुन म्हणतो, "सगळ्यांसमोर काय नवरोबा म्हणतेस? मला गडबडायला आलं." सायली म्हणते, "मग रोज तुम्ही मला बायको अशी हाक मारता तेव्हा मला पण तसंच होतं." अर्जुन म्हणतो, "एवढा लेट का झाला?" सायली म्हणते, "कामं खूप होती आज." "एक काम करा, मला जरा आधी पाणी द्या आणि मग मस्तपैकी चहा बनव." अर्जुन म्हणतो, "मग चहा मिळणार नाही. चहाची वेळ निघून गेली आहे. आता जेवणाची वेळ आहे." तसं पण ऑफिसमध्ये चहा झालाच असेल. सायली म्हणते, "चहा झालाय, पण तो तुमच्या हातचा नव्हता ना, त्याच्यामुळे गोड नाही लागला." अर्जुन एकदम ओशाळून जातो आणि सगळे हसायला लागतात. नंतर सायली म्हणते, "आता मी फ्रेश व्हायला जाते." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मी जेवणाची तयारी करतो." सायली म्हणते, "तुम्ही पण येता का?" आणि अर्जुन एकदम लाजेने नरमून जातो आणि सगळे खिकी खिकी करून हसतात. अस्मिता म्हणते, "आम्ही कोणी काय ऐकत नाही आहे, पण आमचं बाळ मामा मामीचं रोमॅन्स मात्र ऐकतोय." इकडे तन्वी म्हणते, "खूपच प्रेम ओतू चाललंय ह्यांचं." अर्जुनने आणलेल्या सायलीसाठी गुलाबाचं बुकेच कापून टाकते मी आणि ते उद्ध्वस्त करून टाकते ती. अर्जुन मग सगळ्यांना जेवण वाढतो. सगळ्यांना जेवणाची चव कळते, कारण त्या विमलच्या हातची असते. लगेच सायली म्हणते, "कोशिंबीर तुम्ही बनवली का विमलताई?" अर्जुन म्हणतो, "तू फक्त मला हे सगळं मॅनेज करायला सांगितलं. ते कसं केलं हे सगळं विचारत बसू नको." अस्मिता म्हणते, "इकडे पण अर्जुनने स्वतःचा वकीलपणा दाखवलाच शेवटी." अर्जुन म्हणतो, "तू तर मस्तच काम केलं असशील चैतन्याची मदत घेऊन. तिकडे काय राडा केलास काय माहिती." सायली म्हणते, "छे हो, दिवस एकदम छान गेला." लगेच तो चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो, "सायलीने गडबड केलीच असेल ना?" चैतन्य म्हणतो, "नाही, उलट ती एवढी थंड डोक्याची आहे, सगळं शांतपणे तिने केलं आणि समोरच्याचं बोलणं व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. त्याच्यामुळे दिवस फार छान गेला." अर्जुन म्हणतो, "असं कसं? तिला तर काहीच येत नाही." चैतन्य म्हणतो, "येण्यापेक्षा तिने काम केलं ते महत्त्वाचं आहे." चैतन्य म्हणतो, "तू घरातल्या कामात काय घोळ घालतोयस माहिती नाही, पण सायली इकडचं सगळं हँडल करते व्यवस्थितपणे." मग सायली आणि अर्जुन एकमेकांना सांगतात की मी तुमच्यासाठी भेटवस्तू आणली आहे. अर्जुन जाऊन त्याचं गुलाबाचं बुके घ्यायला जातो, पण बघतो तर ते बुके तिकडचं गायब असतं. सायली येऊन तिचं बुके देते अर्जुनला. अर्जुनला फार आनंद होतो. सायली अर्जुनसाठी बुके आणते आणि एप्रन घालते किचनसाठी. त्याच्यावर अन्नपूर्णा लिहिलेलं असतं. हे सगळं बघून अर्जुनला फार आनंद होतो. तन्वी हे दाराआडून बघत असते. अर्जुन म्हणतो, "माझं बुके कुठे गेलं मला माहीतच नाही. इथेच ठेवलेलं." सगळे तेच म्हणतात की इथेच ठेवलेलं असताना बुके गेलं कुठे? अर्जुन तोंड पाडून म्हणतो, "मी सुद्धा रोजचा बुके आणला होता. इथेच ठेवला होता, पण आता कुठे गेला मला माहिती नाही." सायली म्हणते, "काही हरकत नाही आहे." अर्जुन म्हणतो, "थांब, मी आलोच." आणि तो पटकन जाऊन काहीतरी गोष्ट घेऊन येतो किचनमधून आणि सायलीसमोर ढोपरावर बसतो आणि तिच्या हातापुढे एक गोष्ट ठेवतो. ते असतं चक्री फूल, जे सायलीला फार आवडत असतं. सायली ते फूल बघून म्हणते की असं फूल कधीच कोणाला कोणी दिलं नसणार, एवढी छान भेटवस्तू आहे ही. इकडे नागराज तन्वीला फोन करतो. तन्वी फोन उचलत नाही. नंतर थोड्या वेळाने फोन उचलते. नागराज म्हणतो, "तू फोन घ्यायला एवढा का वेळ लावलास?" तन्वी म्हणते, "नाही, मी तर अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवून होते म्हणून फोन कट करत होते." नागराज म्हणतो, "नक्की लक्ष ठेवून होतीस की फोनवर टाईमपास करत होतीस?" तन्वी मनात म्हणते, "ह्याने ते काय CCTV कॅमेरा लावलेत का काय?" नागराज लगेच तिकडून म्हणतो, "मी काय CCTV कॅमेरा नाही लावलेत, पण मला माहिती आहे तू काय विचार करू शकतेस कोणत्या वेळी. बरं ते सगळं जाऊ दे. तुला साक्षीबद्दल जे काम करायला सांगितलेलं ते तू केलंस का?" तन्वी म्हणते, "अरे विसरले मी, ते राहूनच गेलं." ती लगेच नागराजला थापा मारते, "हो हो, मी ते काम कधीच केलं." नागराज म्हणतो, "खोटं बोलू नकोस, तू नाही केलेस ते. जर तू ते काम केलं असतंस तर महिपत इथे पिसाळला असता. तो तर उलट इथे शांतपणे झोपू नये." इकडे अर्जुन सगळे आवरावर करत असतो. सायली ते चक्रफूल घेऊन अशी हातात बसलेली असते, कारण तिला फारच आवडलेलं असतं. अर्जुन तिला काय काय गोष्टी सांगत असतो, पण सायलीचं काहीच लक्ष नसतो. नंतर सायली अर्जुनला केसबद्दल डिस्कस करत असते, पण अर्जुन लगेच झोपून जातो. सायली म्हणते, "थकला असाल ना दिवसभर काम करून, म्हणून तुम्हाला लगेच झोप लागली बघा." इकडे दुसऱ्या दिवशी सायली केसेस बघत असते. तेवढ्यात चैतन्याचा फोन येतो. चैतन्य तिला केसांचा भडीमार करतो. तो काय काय गोष्टी सांगतो, पण सायलीला काहीच कळत नाही. सायली म्हणते, "एक काम करता का? तुम्ही मला काही बोलता ते समजत नाही. तुम्ही घरी या, म्हणजे आपण सविस्तर बोलू." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, चालेल." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन, सायली आणि चैतन्य केसबद्दल डिस्कस करत असतात.
की रमेश जर त्यांना सापडला तर फार बरं होईल. इन्स्पेक्टर सावंतना आपण हे सगळं सांगितलंच आहे. हे सगळं तन्वी दाराआडून ऐकत असते. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.